आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। भोंदू अशोक खरातचा आणखी एक काळा कारनामा उघडकीला आलाय। तुर्की मधाच्या नावाखाली खरातनं फसवणूक केली आहे। शक्तिवर्धक मधाचा दावा करत नागरिकांना गंडा घातलेला आहे। 1 किलो मध तब्बल 9 लाख रुपयांना तो विकायचा। तर या अशोक खरातचा आणखी एक काळा कारनामा समोर आलेला आहे। कशा पद्धतीने तो लोकांना गंडे घालायचा, फसवायचा, याचे अनेक कारनामे समोर आलेले आहेत। आणि आता तुर्की मधाच्या नावाखाली खरात अनेकांची फसवणूक करत होता, हेही उघड झालेलं आहे। शक्तिवर्धक मधाचा दावा करत त्यानं नागरिकांना गंडा घातलाय। 1 किलो मध तब्बल 9 लाख रुपयांमध्ये तो विकायचा, हा त्याचा काळा कारनामा उघडकीला आलेला आहे। तर आता सध्या मोठ्या प्रमाणात तपास प्रक्रियेला वेग आलेला आहे। अशोक खरातची तपास प्रक्रिया ही वेगाने राबवली जाते आणि यामध्ये त्याचा आणखी एक काळा कारनामा उघडकीला आलाय। तुर्की मधाच्या नावाखाली तो अनेकांची फसवणूक करायचा। 1 किलो मध तब्बल 9 लाख रुपयांना विकायचा। अशा पद्धतीने त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक केलेली आहे। योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। सागर, आपण पाहतोय अशोकचा आणखी एक काळा कारनामा समोर आलेला आहे। शक्तिवर्धक मध विकायचा आणि तेही तब्बल 9 लाख रुपयांना। हा धोंदू बाबाचे अनेक कारनामे सध्या समोर येताना पाहायला मिळत आहेत। हा जो खरात आहे, या खरात आपल्याकडे येणाऱ्या जे लोक आहेत त्यांना शक्तिवर्धक मध द्यायचा, त्याची विदेशातून जी मध आहे ते मागवायचं आणि त्याची तब्बल $10,000 म्हणजे 9 लाख रुपयापर्यंत त्याची किंमत होती। आणि याच किमतीचा जो मध आहे तो या लोकांना द्यायचा आणि आपली शक्तिवर्धक जी गोळी देऊन याच्यातून देखील मोठ्या प्रमाणात पैसे लुटायचं असं समोर आलेलं आहे। सध्या खरातचे वेगवेगळे कारनामे आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याच्यात देखील आता हा एक नवीन कारनामा त्याचा जोडलेला आहे। अगदी धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी। तर कशा पद्धतीने तो लोकांकडून पैसे उकळायचा, त्यांना गंडा घालायचा, अशा अनेक घटना समोर आलेल्या आहे। आणि आता 9 लाख रुपयाला तो एक मध विकायचा, ही बाब समोर आली आहे।